चला मंडळी, चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया। अर्थात बातमी आहे प्रशांत कोरटकरच्या संदर्भातली। प्रशांत कोरटकरला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे पुढचे 3 दिवस कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे। कोल्हापूर पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला। यावेळी कोरटकरला घेऊन जाताना शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कोरटकरच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर उदय लाड आणि जयदीप शेळके यांनी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, काय अपडेट? विशाल, कोरटकर विरोधातला रोष आहे तो कोल्हापूरकरांचा आणि शिवप्रेमीचा सकाळपासूनच पाहायला मिळाला। कोरटकर याला ज्यावेळी पोलीस कोठडी आहे ती सुनावली, 3 दिवसाची कोठडी सुनावली, त्यानंतर ही कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयातून त्याला पोलीस आहेत ते गाडीतून बाहेर घेऊन जात होते। याचवेळी जयदीप शेळके आणि उदय लाड ह्या दोघा शिवप्रेमींनी त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हे दोघे शिवप्रेमी आहेत ते दबा धरून थांबले होते। ज्यावेळी कोरटकरला बाहेर काढण्यात आलं त्याचवेळी अचानकपणे या दोघांनीही त्याच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी या दोघांनाही आता ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर शिवप्रेमींचा रोष आहे तो सकाळपासूनच पाहायला मिळाला। पोलिसांनी शिवप्रेमींच्या या रोषापासून बचावत आहे ते त्याला दुसऱ्या मार्गाने कोर्टामध्ये हजर केलं होतं। मात्र कोर्टापर्यंत सुद्धा शिवप्रेमी आहेत ते हे पोहोचल्याचं पाहायला मिळालं। कोर्टातून बाहेर काढताना कोठडी दिल्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेत असताना अचानकपणे या शिवप्रेमींनी आहेत ते त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला। अगदी पोलीस गाडीच्या जवळ हे सगळे शिवप्रेमी पोहोचले होते। पोलिसांना सुद्धा या शिवप्रेमींनी आहे ते चकवा दिला होता। मात्र पोलिसांनी या तात्काळ दोघांना आहे ते बाजूला केलं आणि कोरटकरला दुसऱ्या दरवाजातून आत गाडीमध्ये बसवलं। एकूणच पाहायला गेलं तर शिवप्रेमीचा रोष आहे तो या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळाला। अर्थात प्रशांत कोरटकर यांनी जी भाषा वापरली होती छत्रपती शिवरायांची बद्दल, जिजाऊ मासाहेबांच्या बद्दल, ती आक्षेपार्ह अशी होती आणि त्यामुळे शिवप्रेमीचा रोष आहे तो गेले महिनाभर आहे तो पाहायला मिळाला होता। तेलंगणातून कोरटकरला अखेर अटक केली, आज न्यायालयामध्ये हजर केलं। न्यायालयानं त्याला 28 तारखेपर्यंतची आहे ती कोठडी सुनावलेली आहे। 28 तारखेला आता युक्तिवाद पुन्हा एकदा होणार आहे। तोपर्यंत पोलिसांना या संदर्भातला सगळा तपास करावा लागणार आहे। पोलिस आता या तपासामध्ये काय मुद्दे बाहेर काढतात, तो कुठं कुठे फिरला, मोबाईल कुठून डाटा डिलीट केला आणि कोणाच्या सांगण्यावरून इंद्रजित सावंत यांना धमकी दिली, शिवरायांच्याबद्दल अपशब्द वापरले, याचा सगळा तपास आहे तो आता पोलिसांना करावा लागणार आहे। त्याच्या आवाजाचे नमुने आहेत ते घ्यावे लागणार आहे, फॉरेन्सिक लॅबला ते पाठवावे लागणार आहेत। कारण कोरटकर म्हणत होता की मी हा फोन केलाच नाही, माझा आवाज नाही। त्यामुळे त्या अनुषंगाने तांत्रिक तपास करणं पोलिसांना महत्त्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टीनं आता या 3 दिवसामध्ये हा तपास होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर एखाद्या वेळेस नागपूरला जाऊन पोलिसांना तपास करावा लागला तर तो मात्र अंतरामुळे पोलिसांना जिकरीचा ठरणार आहे। त्या दृष्टीनं पोलीस या 3 दिवसामध्ये काय काय बाहेर काढतात, कशा पद्धतीने तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। ज्ञानेश्वर, आपण बघतो की प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, पण जेव्हा न्यायालयाच्या आवारात त्याला बाहेर आणण्यात आलं सुनावणीनंतर, तेव्हा शिवप्रेमींनी त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर यावेळी सरकारी वकील इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे आणि कोरटकरचे वकील सतीश घाग यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। सरकारी वकिलांकडून कोरटकरच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। आरोपी कोरटकरना मोबाईलच्या माध्यमातून धमकी दिली, मिळालेला मोबाईल हा कोरटकरचाच आहे असं वकील असीम सरोदे यांनी म्हटलं। आरोपी फरार असतानाच्या काळात त्याला कोणी मदत केली याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी सरोदे यांनी कोर्टाकडे केली आहे। तर याच मोबाईलवरनं कोरटकर याने शिवरायांचा अपमान केला आणि पत्नीच्या माध्यमातून कोरटकर याने त्याचा मोबाईल आम्हाला दिला असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली। तसंच गुन्हा दाखल झाल्यापासून कोरटकर फरार होता, त्यामुळे त्याची चौकशी करण्याकरता 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी जी ती पोलिसांनी कोर्टाकडे केली। यावेळी प्रशांत कोरटकर याचे वकील सतीश घाग यांनी कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले। दाखल केलेल्या कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती, तरीही कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला अटक करण्याचा अट्टाहास केला। ही सगळी मीडिया ट्रायल सुरू आहे। कोरटकर यांना पोलिसांनी कधीच व्हॉइस सॅम्पल द्यायला बोलावलं नाही असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला। कोरटकर यांचा व्हिडिओ आणि ऑडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला असा दावा त्यांनी केला। तो आरोपी समोर उपस्थितच नाही, ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही, त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं? म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडियासारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं? आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे
आणि माझं म्हणणं आहे की 7 दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा अपूर्ण आहे, पण प्राथमिक पातळीवर 7 दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे. सगळ्या 7 दिवसांची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहीत होईलच. मोबाईलमधला डेटा त्यांनी त्याला काय म्हणतो, मोबाईल आपण हे केलेलं आहे, फॉर्मॅट केलेला आहे. आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉर्मॅट करणे, डिलीट करणे, इरेज करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळे फॉर्मॅट केलेला डेटा बरेचदा मिळूसुद्धा शकत नाही. आता आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की त्यांच्या मोबाईलवरून यांना फोन आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास. त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे, त्याची काय गरज आहे? त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं, तर याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला काय काय पाठवलं, यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला काय पाठवलं, कोणाला काय कळवलं, हे सुद्धा कळणं आवश्यक आहे. हे एका उन्मादातून त्यानं फोन केलेला होता, आता हे सिद्ध झालंय. आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे, म्हणूनच 1 महिना झाला तो सापडत नाही आणि 1 महिन्यानंतर तो सापडतो. ती पूर्ण त्याला कोण इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही. ती कुठली यंत्रणा आहे ती पोलीस दलानं शोधून काढावी. राजकीय नेत्यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिल्या तेही पाहूयात. नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान याच्या घरावर महाराष्ट्र शासनाची मदत घेऊन देवाभाऊचा बुलडोजर चालला. अशाच प्रकारे कोरटकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून याच्या घरावर बी देवाभाऊचा बुलडोजर चालावा अशी नागपूर नागरिक कृती समितीतर्फे माझं निवेदन आहे. कोल्हापूरच्या पोलिसांना कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद सुद्धा त्याला दिला असेल रात्री आणत असताना, एवढा मला अविश्वास वाटतो. पण ज्या प्रकारे त्याच्यावर भारतीय संहितेचे काही गुन्हे दाखल झाले त्यामध्ये 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद असल्यामुळे आता पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे, वकिलांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की कुठल्याही पद्धतीने त्याला जामीन मिळता कामा नये, त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालावा. कोरटकर सारखे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर किंवा त्यांच्यावर काही जर या प्रकारचं वक्तव्य केलं आहे, तर निश्चितच नुसतं कोल्हापूरची नाही संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की या सगळ्या कोरटकर किंवा सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्या भावना आहेत, लोक आपलं राग व्यक्त करतात आहे. मला वाटतं माझ्याही मनात तीच भावना आहे. नाही, कोरटकर सारखी प्रवृत्ती कुठेही रस्त्यावर फिरताच कामा नये. ही जर भावना शिवप्रेमींची असेल तर त्याला आमचा नक्कीच पाठिंबा आहे. मुळात कायदा हातात घेण्याचा विषय नाही, पण ज्या शब्दामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजेंचा अवमान या कोरटकरांनी केला, जे शब्द वापरले गेले ते खरं म्हणजे या कोरटकरला महाराष्ट्रद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे. मी देशद्रोही म्हणणार नाही, पण हा महाराष्ट्रद्रोही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कायद्याचा चौरंगा करायचे. चौरंगा, एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे, आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढता नाही आलं पाहिजे. मला असं वाटतं याची जीभ छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलता नाही आलं पाहिजे. इतके दिवस गेले त्याला अटक करण्यामध्ये, तो कोरटकर काही बोलतो. असं आहे, आमच्या डोक्यामध्ये शिवाजी महाराज हे आमचे नेते, आमचे राजे, ज्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन इथे राज्य निर्माण करण्याचं काम केलं, राष्ट्र निर्माण करण्याचं काम केलं. त्यांच्याबद्दलचा अनादर कोण नेमकं दाखवतं हे तुम्ही लोकांनी तपासून पाहिलं पाहिजे. असं आहे की कोरटकरासारखा चिल्लर माणूस, असं सत्ताधारी म्हणाले, मी नाही म्हणत, चिल्लर माणूस, देशाच्या पंतप्रधानांना भेटताना फोटो, देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, असा चिल्लर माणूस त्या ठिकाणी तामिळनाडूपर्यंत पळून जाऊ कसा शकतो? हा कोरटकर याला शोधण्याकरता पथकं नेमली गेली आणि तो आरामामध्ये तामिळनाडूच्या रेल्वे स्टेशनवर सापडतो किंवा विमानतळावर सापडतो. ही तेलंगणाच्या सापडतो. ही सगळी परिस्थिती संशयास्पद आहे. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली असून महिनाभरानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. कोरटकर त्याला मदत करणाऱ्या बुकीच्या टीपमुळे अडकला. कोरटकर चंद्रपूरमध्ये लपला असताना बुकी धीरज चौधरीनं त्याची राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर पोलिसांनी बुकी धीरज चौधरीला ताब्यात घेत चौकशी केली.
आणि यावेळी बुकीने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. प्रशांत कोरटकरला अटक झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासात नवनवे खुलासे जे ते समोर येत आहेत. कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर असताना कोरटकर हा नागपूर आणि चंद्रपूरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर येते. चंद्रपूरमध्ये 13 आणि 14 मार्चला एका हॉटेलमध्ये कोरटकरचं वास्तव्य होतं. तसंच एका बुकीने कोरटकरला हॉटेल बुक करून दिलं होतं अशी माहितीही पोलिसांच्या तपासातून मिळते. दुसरीकडे याच हॉटेलमध्ये कोरटकर वास्तव्यास होता, त्यावेळी कोरटकरला एक पोलीस अधिकारी भेटला होता अशी माहिती मिळते. दुसरीकडे 14 मार्चला कोरटकर हा नागपूरमधील त्याच्या घरी येऊन गेल्याचंही कळतंय. तसंच त्याने त्याच रात्री